होतो आणखीन एक महत्त्वाचा निकाल समोर आलाय। पंकजा मुंडे विधान परिषदेत विजयी झालेले आहेत। पहिल्या पसंतीची 23 मतं पंकजा मुंडेंना मिळालेली आहेत। पंकजा मुंडे यांचा विधान परिषदेत अखेर तन्मय विजय झालेला आहे। अगदी आणि राजकीय पुनर्वसन भाजपकडनं करण्यात आलंय पंकजा मुंडेंचं, त्यामुळे त्यांना पहिल्या पसंतीची मतं निश्चितच मिळाली आहेत आणि त्यांचा विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। अखेर पंकजा मुंडेंची वर्णी विधान परिषदेत लागलेली आहे आणि ते आता विधान परिषदेत असतील। लोकसभेत त्यांचा पराभव झाल्याचं पाहायला मिळालं होतं, त्यामुळे कुठेतरी सोशल इंजिनिअरिंगचा वापर करत भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केली। अगदी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। भाजपचे 3 उमेदवार जे आहेत ते विजयी झाले। परिणय फुके यांचा देखील विजय झाल्याचं आता घोषित करण्यात आलेलं आहे। भाजपचे 5 पैकी 3 उमेदवार आतापर्यंत विजयी झालेले आहेत। पंकजा मुंडे, परिणय फुके हे विजयी झालेले आहेत। सोबतच आपण बघतो योगेश टिळेकर हे देखील विजयी झालेले आहेत। यावेळेसची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहताय, पंकजा मुंडे, परिणय फुके आणि भाजपचे योगेश टिळेकर हे आता विजयी झालेले आहेत। भाजपचे 3 उमेदवार विजयी झालेत। या सगळ्या निवडणुकीमध्ये भाजपकडून 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यापैकी 3 उमेदवार भाजपचे विजयी झालेले आहेत। पहिल्या पसंतीची मतं मिळवून हे उमेदवार जे आहेत ते विजयी झाले। जयंत पाटील यांना मात्र सर्वात कमी मतं मिळाल्याचं तन्मय दिसतंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।